आपण आता विप्ला फाउंडेशनमध्ये आलेलो आहे आणि आपण त्यांना आता विचारणार आहे की त्यांच्याकडून काय योजना आहेत. मॅडम, तुम्ही जरा हे विप्ला फाउंडेशन तुमचे महाशिबिरमध्ये काय रोल आहे जरा आम्हाला सांगू शकता का? येस. विप्ला फाउंडेशन आमची जी आहे ही 3 भागांमध्ये आम्ही काम करतो आणि आम्ही आज तिन्ही भाग इथे आम्ही हजर आहोत. तर वी विल स्टार्ट आवर ओन इंट्रोडक्शन व्हॉट आवर डिपार्टमेंट्स वर्क अँड ऑल दॅट. सो आय विल ओव्हर टू माय कलीग हिअर. शी इज अन ऑडिओलॉजिस्ट. सो शी विल गिव्ह यू द फर्दर इन्फॉर्मेशन. हॅलो, मी निधी साईन. मी ऑडिओलॉजिस्ट आहे ध्वनीमध्ये. तर आपण ध्वनी प्रोग्रामच्या अंडर आपण रिहॅबिलिटेशन देतो आणि लवकरात लवकर मुलांना मेनस्ट्रीम करायचं ट्राय करतो. तर हिअरिंग लॉस असेल डिटेक्ट झाला तर आपल्याला स्क्रीनिंग थ्रू कळतं. तर आता लहान मुलांना आपण हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपण स्क्रीनिंग करतो. लवकरात लवकर स्क्रीनिंग केल्यामुळे आपल्याला डिटेक्ट होतं की हिअरिंग लॉस आहे मुलांना. तर त्यामुळे आपण त्यांना लवकरात लवकर इंटरव्हेन्शन देऊ शकतो. हे हिअरिंग एड्स आहेत. हिअरिंग एड्स आपण देऊ शकतो त्यांना. आणि हिअरिंग एड्सनी जर फायदा नसेल होत, जर हिअरिंग लॉस जास्त असेल तर प्रोफाऊंड हिअरिंग लॉस असला तर मुलांना फायदा नाही होत हिअरिंग एड्सनी. तर आपण पुढे जाऊन त्यांना कॉक्लिअर इम्प्लांटसाठी पण गाईड करतो आणि त्यानुसार आपण त्यांना कॉक्लिअर इम्प्लांटच्या सर्जरीच्या आधीचे प्रोसेस, त्यानंतरचे रिहॅबिलिटेशनची थेरपी वगैरे आपण सगळी प्रोव्हाइड करतो आपल्या सेंटरमध्ये. आणि प्लस त्यानंतर त्यांना मेनस्ट्रीम स्कूलमध्ये करतो. त्यांचं सगळं लँग्वेजवरती वर्क करून त्यांना स्पेशल स्कूल लागत असेल तर त्याची गरज असेल तर ते पण आहेत आपल्याकडे. ते पुढचं सांगतील तुम्हाला. नमस्ते. मी विप्ला फाउंडेशनच्या कर्णबधीर या विभागामध्ये कार्यरत आहे. जसं यांनी सांगितल्याप्रमाणे की स्क्रीनिंग केल्यानंतर अर्ली इंटरव्हेन्शनचं जे मूल आहे ते मेनस्ट्रीममध्ये सहज मर्ज होतं. पण त्याच्याहीपेक्षा थोडी लेट आयडेंटिफाय मुलं असतात. तर त्यांच्यासाठी मेनस्ट्रीम हे त्यांना एक प्रगतीच्या दृष्टीने अडथळा देतं. तर त्यावेळेस अशी मुलं स्पेशल स्कूलमध्ये येतात. सेम सिलेबस असतो मेनस्ट्रीमचा, जसा असतो तसाच असतो. फक्त इथे काय वेगळं असतं तर एका छताखाली तुम्हाला सर्व थेरपी प्रोव्हाइड होतात की ते पॅरेंट्सला मुलाला घेऊन इकडे तिकडे धावावं लागणार नाही. आणि टीचर्स एका शिक्षकांच्या समोर फक्त 8-9 मुलं असल्यामुळे 1 to 1 मुलांचं इंटरॅक्शन त्या टीचरबरोबर, त्या थेरपिस्टबरोबर एक टीमवर्कने जे मुलांवरती त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने जे काम होतं ते खूप असं दिसून येण्यासारखं असतं. तर आमच्या शाळेमध्ये कर्णबधीरबरोबरच इंटलेक्च्युअल डिसेबल मुलांसाठीची पण शाळा आहे आणि त्याची माहिती या मॅडम. हॅलो, नमस्कार. मी दीपाली घाडी. मी वोकेशनल रिहॅबिलिटेशन करते. विप्ला फाउंडेशनमध्ये प्ले ग्रुपपासून ते वोकेशनलपर्यंत ट्रेनिंग दिलं जातं इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलांना. त्याच्यात आम्ही पहिलं त्यांची असेसमेंट होते. असेसमेंट झाल्यावर आम्ही ठरवतो की ते मूल NOS-साठी किंवा SSC-साठी त्या मुलाला पुशअप करायचं आहे की नाही. आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला एज्युकेशन देतो. जर पुढे ते 10th वगैरे नाही करू शकत आहे तर त्याला आम्ही स्किल ट्रेनिंग प्रोग्राम देतो. त्याच्यात हाऊसकीपिंग, पुन्हा पॅकिंग वर्क असं असतं. आणि जर हे मूल ते करतं आहे आणि जर ते स्वतः ट्रॅव्हलिंग करतं आहे तर त्याला आम्ही ओपन एम्प्लॉयमेंटसाठी पुशअप करतो. जर हे नाही जमत आहे त्याला तर त्याला आम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी, म्हणजे त्या पालकांचा जर व्यवसाय असेल तर त्याच्यात त्याला सामावून घेणं, किंवा व्यवसाय नसेल तर त्याचा स्वतःचा असा व्यवसाय काहीतरी सुरू करून तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे या दृष्टीने बघतो. ह्या दोन्ही गोष्टी जर जमत नसतील तर त्याला आम्ही शटल वर्कशॉपसाठी पुशअप करतो. सो इन शॉर्ट आमचा एम हा असतो की इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलाने 20 वर्षानंतर 18 वर्षाच्या पुढे ट्रेनिंग वगैरे घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि काही ना काही करून त्याने एक स्वतःचं इन्कमचं एन्व्हलप घरी आणलं पाहिजे. सो ही आमची मेन एम असतं की मग ते शटल वर्कशॉप असू दे किंवा ओपन एम्प्लॉयमेंट असू दे, सेल्फ एम्प्लॉयमेंट असू दे, पण त्यांनी स्वतःचं इन्कम काहीतरी उभं केलं पाहिजे आणि समाजात आणि घरात त्याला एक स्वतःचं स्थान मिळालं पाहिजे. Just to add one last portion of how Vipla works further. So Vipla has been into Vipla ही ऑर्गनायझेशन जी आहे ती गेली 38 वर्ष या क्षेत्रात काम करते आहे आणि ह्यांची फाउंडर आमची आहेत विप्ला कादरी मॅडम होत्या. तर बेसिकली ITPAच्या ज्या रेस्क्यूड मुली असतात त्यांचं पुनर्वसन करणं हे आमचं मेजर काम होतं पूर्वी. पण आता नुसतं ITPAमध्ये मर्यादित न राहून आम्ही आता ह्याच्यापुढे विक्टिम्स ऑफ सेक्शुअल व्हायलन्स इन जनरल, ह्युमन ट्रॅफिकिंग स्पेसिफिकली, ह्या सगळ्यांना आम्ही सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये लीगल सपोर्ट आणि रिहॅबिलिटेशन ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालतात. सो लीगल प्रोसेसेसमध्ये जेव्हा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू असतं केसेसमध्ये आणि पुढे ट्रायलला जेव्हा ह्या केसेस जातात तर त्यावेळेला त्यांचं सपोर्ट एकंदरीत आमच्या ऑर्गनायझेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्यासोबत सतत असतात. पॉक्सो
रेप विक्टिम्स आणि ITPAच्या विक्टिम्स ह्या तिन्ही घटकांना आम्ही सपोर्ट करतो, नॉट जस्ट चाइल्ड. सो वी वर्क विथ विमेन अँड चिल्ड्रन दोन्ही. आणि हे रिहॅबिलिटेशन करत असताना आता माझ्या सहकार्याने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कशा प्रकारचं आमचं इंटरव्हेन्शन आहे. तेच इंटरव्हेन्शन आम्ही एक्सटेंड केलेलं आहे. स्किल बेस्ड ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं, एज्युकेशनमध्ये पुन्हा एकदा ह्या मुलींना इंटिग्रेट करणं, ही सगळी कामं आम्ही करतो. त्याशिवाय जेव्हा मुलींना स्वतःचे व्यवसाय वगैरे सुरू करायचे असतात, ॲडल्ट्स जेव्हा आहेत, तर त्यांनासुद्धा त्यांचे स्वतःची ट्रेनिंग देऊन स्वतःचे बिझनेस प्लॅन्स आम्हाला डेव्हलप करण्यासाठी त्यांना आम्ही मदत करतो आणि सीड मनीसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. हा एक भाग झाला जिकडे आम्ही प्रॉसिक्युशनबरोबर फार क्लोजली काम करतो. प्रिव्हेन्शनच्या मोडवरती आम्ही शाळांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी गाठभेट घालून त्यांच्याबरोबर अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन प्रोग्रॅम्सही करतो, जिथे सेक्शुअल व्हायलन्सशी कसं डील करावं, कुठल्या प्रकारे काय काय करावं, डूज अँड डोंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग चिल्ड्रनना पार्टिसिपेशन धरून आम्ही ह्या सगळे प्रोग्राम्स कंडक्ट करत असतो. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग अस दिस प्लॅटफॉर्म अगेन.